मी परत चाललेली आहे माहेरी, ते पण नवऱ्याशी भांडून. नाही, तसं काही नाहीये. तर ॲक्च्युली काय झालं, 2 दिवसापूर्वी माझी आणि माझ्या नवऱ्याची थोडीशी बाचाबाची झाली. तेही श्रीधावरून. कारण पण असंच होतं, की आहे ना श्रीधाला आहे ना हे चहा पाजत होते आणि माझा पूर्णपणे त्यावरती नकार होता. तर ते म्हटले, की "थोडंसं टेस्टपुरतं द्यायला काय प्रॉब्लेम आहे?" तर प्रॉब्लेम खूप मोठा आहे. जर का लहान मुलांमध्ये 1 किंवा 2 थेंबसुद्धा चहा आणि कॉफीचे खूप घातक ठरू शकतात. यामुळे लहान मुलांमध्ये अनिमिया होण्याचे चान्सेस असतात. त्यामध्येच लोह म्हणजे आयर्न ॲब्झॉर्प्शन कमी होतं. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये पचनाचे आजारसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर लहान मुलांचा जो स्लीप पॅटर्न जो ठरलेला असतो तो सुद्धा चेंज होऊ शकतो. लहान मुलं जास्त किरकिर करायला लागतात, जास्त अँक्शियस होतात, जास्त चिडचिडी होतात. त्यामुळे ह्या 2 गोष्टी चहा आणि कॉफी लहान मुलांमध्ये अवॉइड केला पाहिजेत. तर हीच एक इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर आता आम्ही चाललेलो माझ्या माहेरी, म्हणजे श्रीदाच्या चालली होती श्रीदाच्या बाबांच्या घरी. तर आणि खूप दिवसापासून मला असेही प्रश्न येतात, की श्रीदाचं वजन किती आहे? तर तुम्हीच इथे बघून घ्या श्रीदाचं वजन किती आहे ते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.